ओ ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भगवत गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद आहे. ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर पहिली गोष्ट, जो ज्ञान प्रदान करेल तो गुरु मिळणं आवश्यक आहे. मनुष्य ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याच कडनं ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि तो विश्वास कसा पाहिजे? अनन्य चिंतयंत, दुसरा कोणताही विचार नाही. हा गुरु आपल्याला त्या आपल्या श्रद्धास्थानापर्यंत मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाईल. हा जेव्हा साधकाच्या मनामध्ये विचार पक्का रुजतो, तो दृढ विचार मनुष्याला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन येतो. मोक्ष संन्यास योग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तीनही योगांचं आचरण केल्यानंतर मनुष्य स्वतःच्या वासना कमी करतो. त्यामुळे त्याचं मन शांत होतं. तो ध्यान साधना करतो. आणि ध्यान साधण्यासाठी त्याच्या मनातील परमात्मा परमेश्वराच्या प्रती असलेली श्रद्धा उपयोगात येते. आणि शेवटी ध्यान साधनेद्वारे तो मोक्ष प्राप्त करतो. हे सरळ लाईनीत दिसणारं समीकरण आहे. परंतु त्या समीकरणामधला एक्स काय? तुमच्यामधील ती श्रद्धा, ते श्रद्धास्थान जे ब्रह्मस्थान आहे. जेव्हा तुम्ही जगामध्ये तुमच्या आयुष्याचं हे मांडलेलं समीकरण सोडवाल तेव्हा तुम्ही त्या एक्स पर्यंत पोहोचाल. तीनही योगांचं आचरण करत 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 शेवटी जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हा तुम्ही त्या सत्य तत्वावर, त्या आत्मतत्वावर ध्यान केंद्रित कराल आणि मोक्षापर्यंत पोहोचाल. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. या 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी संपूर्ण भगवद्गीता सारांशित केलेली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे गीतारूपी मंदिर आहे आणि त्याचा कळस म्हणजे 18वा अध्याय. मंदिर परिपूर्ण झालेलं आहे, सर्व पूर्ण झालेलं आहे, पण कळस नाही. तो कळस म्हणजे हा 18वा अध्याय. तुम्ही कर्म सोडून पळून जाऊ शकत नाही. कर्म करत असतानाच कर्मापासून तुम्ही मुक्ती मिळवा. कर्मासक्तीपासून, कर्मबंधनांपासून मुक्ती मिळवा.
मनुष्य केवळ कर्मच करू शकतो. म्हणून भगवंतांनी या ज्ञानरूपी मंदिराचा कळस चढवताना प्रथम कर्माचं विश्लेषण केलेलं आहे, जो मनुष्य करू शकतो. कर्माचे घटक कोणते, कर्माच्या प्रेरणा कोणत्या, हे स्पष्ट केलेलं आहे. कर्म करत असताना संन्यास आणि त्याग, संन्यास आणि त्यागामधला फरक काय? संन्यास म्हणजे इच्छायुक्त कर्म न करणे. जे काही कर्म कराल ते तुम्ही निस्वार्थ करा, कोणती इच्छा दाखवून न करता केवळ कर्तव्य कर्म करा, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडा, तीनही योगांचं आचरण करा, संन्यासी बना, विरक्त बना, योगी बना. आणि त्याग म्हणजे काय? कोणतंही कर्म करा, इच्छायुक्त असो इच्छारहित असो, कोणतंही कर्म करा, पण त्याच्यापासून जे पण फळ प्राप्त होईल ते परमेश्वर चरणी अर्पण करा, त्याग करा. हे जे काही आहे ते सर्व परमात्मा परमेश्वरच आहे. आणि तुम्ही जे काही कराल ते सर्व त्या मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठीच करा. आणि जे काही फळ प्राप्त होईल ते केवळ परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. जे कर्मफल तुम्ही परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करता तेव्हा तुम्ही त्याग करता. संन्यासी असताना सुद्धा जे तुम्ही कर्म करतात त्याच्यापासून जो परिणाम होतो त्याचा सुद्धा त्याग करा, तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. कर्म करणं आवश्यक आहे, मग योग्य कर्म करा ना. अयोग्य कर्म करा किंवा योग्य कर्म करा, कुठलंही कर्म करा, कष्ट ही आहेतच. अयोग्य कर्माचं फळ दुःख आहे, योग्य कर्माचं फळ सुख आहे. मग दुःख प्राप्त करण्यासाठी कर्म कशाला करता? तुम्हाला कळलंय हे अयोग्य आहे, मग कशाला दुःखासाठी कर्म करता? कशाला स्वतःहून स्वतःला दुःखी बनवता? एकदा कळलं आपल्याला योग्य काय अयोग्य काय, कर्म करणं भागच आहे, मग योग्यच करा ना, अयोग्य कशाला करता? कर्माची घटक आणि कर्माची प्रेरणा यांचं जे ज्ञान आहे हे तुम्हाला त्याच्यासाठी उपयोगी पडेल. भगवंतांनी प्रथम ह्या 18 अध्यायामध्ये संन्यास आणि त्याग समजावून सांगितला. जसं आपण आता मगाशीच बघितलं, संन्यास म्हणजे इच्छायुक्त कर्म न करणं, निस्वार्थ कर्म करणं. आणि त्याग म्हणजे जेही काही प्राप्त होईल फलस्वरूप ते परमात्मा परमेश्वर चरणी अर्पण करणे. मग तुमचा त्याग कसा आहे? सात्विक आहे, राजसिक आहे का तामसिक आहे, हे तुमचं तुम्ही ठरवा. जर तुमचं कर्म सात्विक असेल त्याग सात्विक होईल, कर्म राजसिक असेल त्याग राजसिक होईल, कर्म तामसिक असेल त्याग तामसिक होईल. म्हणून कर्माची घटक कारणे आणि प्रेरणा भगवंतांनी समजून सांगितलेलं आहे पुढच्या विभागामध्ये. कोणते घटक आहेत कर्माची? कर्म करण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे, कर्त्याची आवश्यकता आहे, कर्म करण्यासाठी संसाधने पाहिजे, इक्विपमेंट्स, आणि त्याची क्रिया माहिती पाहिजे. आणि ह्या सर्वांना जागृत करणारी, चैतन्यमय करणारी तुमच्यामध्ये विशुद्ध जाणीव पाहिजे, ज्याला देव म्हटलेलं आहे. शरीर, कर्ता, कर्माची संसाधने, कर्म करण्याच्या क्रिया आणि विशुद्ध जाणीव ही कर्माची 5 कारणे आहेत.
या कारणांनी कर्म सुरू होतो. आणि कर्माचे घटक कोणते? कर्ता आवश्यक आहे. कर्त्याशिवाय कर्म तुम्ही करू शकणार नाही. आणि संसाधने पण आवश्यक आहेत. आणि प्रत्यक्ष कर्म करणे आवश्यक आहे. ती क्रिया करणे आवश्यक आहे. हे तिन्ही जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कर्म घडतं. कारण आहेत, त्या कारणामुळे कर्म सुरू होतं. ते पूर्ण कशामुळे होतं? या घटकांमुळे. आणि करणारा कोण? कर्ता. आणि या सर्वांना प्रेरणा कोण देतं? तुमच्यामधील जाण. कशाची जाण आहे? ते कर्म करायला पाहिजे याची जाण आहे. आणि तुम्ही काय जाणलेलं आहे? जाणणारा, जाण आणि जाणलेले, यामुळे कर्म प्रेरित होतं. आणि मग कर्माच्या कारणांमुळे कर्म घडतं. कशामुळे? घटकांमुळे. इनिशिएशन प्रेरणांमुळे होतं. जाण, जाणणारा आणि जाणलेले, या तिन्ही गोष्टींमुळे तुम्ही कर्म करण्यासाठी प्रेरित होता. आणि प्रत्यक्ष एक्झिक्युशन होण्यासाठी कारणीभूत काय ठरतं? कर्माची घटक. शरीर आवश्यक आहे. कोण करेल? शरीरच करेल. करून कोण घेईल? कर्ता. आणि कशाच्या द्वारे? संसाधनांद्वारे. आणि करण्याची क्रिया माहिती पाहिजे. आणि या सर्वांना जागरूक करणारी, एकमेकात गुंफून कर्म करून घेणारी अशी तुमच्यामधली विशुद्ध जाण, म्हणजे तुमच्यामधील चेतना, जे तुम्हाला तुमचं पण जे देते ती तुमची चेतना. त्यामुळे हा जीव जिवंत आहे, कार्यरत आहे, ती चेतना. ती चेतना म्हणजे तुमच्यामधील परमात्मा परमेश्वराचं व्यक्त स्वरूप आहे. त्या व्यक्त स्वरूपामुळे ही भौतिकता, हे जग निर्माण होतं, तुमचं कर्म निर्माण होतं. कर्माची कारणं समजून घेतल्यानंतर ती कारणं तीन घटकांच्या, तीन प्रकारच्या तुमच्या वासनांच्या संदर्भाने, म्हणजे सात्व, रजस आणि तमस या तीनही गुणांच्या संदर्भाने जी कारणे ती समजून घ्या. तुमचं ज्ञान कसं आहे, तुमचं कर्म कसं आहे, तुमचं कर्ता कसं आहे, सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, त्याच्यावरती ठरेल तुमचं कर्म कसं आहे. हे प्रत्यक्ष घटक आहेत. आणि अप्रत्यक्षपणे तुम्हाला याच्यासाठी काय मदत करते? बुद्धी मदत करते. तुमचा दृढनिश्चय मदत करतो, ज्याला धृती म्हणतात. आणि हे तुम्ही करता कशासाठी? काहीतरी गोल पाहिजे, काहीतरी ध्येय पाहिजे. सुखप्राप्ती हे जर ध्येय असेल तर तुमचं कर्म घडतं. अशा प्रकारे भगवंतांनी ज्ञान, कर्म, कर्ता आणि त्याला आवश्यक असलेली बुद्धी, कर्मातील सातत्य ज्याला धृती म्हणतात, आणि कर्माचा हेतू सुख, हे सर्व जेव्हा एकत्रित येतात आणि त्या चेतनेद्वारे ते कार्यरत होतात, तेव्हा तुमचं कर्म घडतं. आणि हे जे घटक आहेत हे कसे आहेत? राजसिक आहेत, तामसिक आहेत, सात्विक आहेत. याच्यावरती ठरेल तुमच्या कर्माचा परिणाम काय होईल. भगवंतांनी मनुष्याची ही जळणघळण समजून सांगितली.
आणि त्यानंतर समाजाने, पूर्वीच्या काळातील ऋषीमुनींनी कल्पकतेने या मानवांच्या वर्णांची रचना केली. कशाच्या आधारावर? त्यांच्या गुणांच्या आधारावर. 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त आहेत त्याला ब्राह्मणाची कर्म दिली गेली. ब्राह्मणाची कर्म कोणती? धर्मोपदेश करणे, मनुष्याला मार्गदर्शन करणे, आध्यात्मिक मार्गदर्शनाद्वारे मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जाणे, याला ब्राह्मण कर्म म्हणतात. ज्यांच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण कमी प्रमाणात आहे, सत्वगुण जास्त प्रमाणात आहे, त्यांना ही कर्म दिली गेली. आणि क्षत्रिय, ज्यांच्यामध्ये सत्व आणि रजस सम प्रमाणात साधारणतः आणि तमस आहे पण फार नाही, त्यांना क्षत्रियाचं कर्म दिली गेली. म्हणजे काय? राज्याचं रक्षण करणे, न्याय निवाडा करणे, शासन करणे, ही कर्म क्षत्रियांना दिली गेली. आणि ज्यांच्यामध्ये रजोगुण फारच कमी आहे पण आहे, रजस फार प्रिडॉमिनंटली स्ट्रॉंग आहे आणि तमस सुद्धा बऱ्यापैकी आहे, ते वैश्य. इकडची गोष्ट घेणे आणि तिकडे विकणे, व्यापार, व्यवहार, बिझनेस, शेती करणे, ज्याला पाहिजे ती गोष्ट उपलब्ध करून देणे, ज्याला आपण कॉमर्स म्हणतो, ती वैश्यांची कर्म. आणि ज्यांच्यामध्ये सत्व जवळजवळ नाहीच अशा बरोबर आहे आणि रजसी आहे पण तमस इतका स्ट्रॉंग आहे, पक्का आहे, की त्या मनुष्याला काही करूच देत नाही. आळशीपणा, करेंगे देखेंगे, आणि विचारच करायचा नाही, केवळ प्राण्यासारखं आयुष्य जगायचं. आहे बुद्धी, वापरायची नाही. असा मनुष्य केवळ दुसऱ्याने सांगितलेलं तेच कर्म करू शकतो. तो जास्त मोठ्या प्रमाणात तमसिक आहे असा मनुष्य, त्याला शूद्राची कर्म केली गेली, दिली गेली. ते त्याने फक्त फॉलो करावा, दुसऱ्याने ऑर्डर दिले ते त्याने फॉलो करावा. ही जी रचना आहे ही मनुष्याच्या स्वभावानुरूप केली गेली, त्याच्या जन्मावर आधारित नाही, त्याच्या कर्मावर आधारित केली गेली. त्याच्या कर्माची जी क्षमता आहे, जी जळणघळण आहे त्याच्या शरीराची, त्याच्यामधील गुणांची, त्याच्यावर आधारित ही कर्मरचना केली गेली, ही वर्णरचना केली गेली, जेणेकरून समाजात सुख सौख्य आनंद नांदेल, हा त्याचा हेतू होता. परंतु आपण आज काय पाहतो? बाय बर्थ तुमची जात ठरवली जाते आणि त्याच्यानुसार तुमच्याशी वागलं जातं. हे मूळ धर्माच्या तत्वाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून जो जात धर्म जो आज आपण म्हणतो, जो आपण ऐकतो, जो आपण पाहतो, तो तसा नाही. तो केवळ तुमच्यातील क्वालिटीज ओळखून तुम्हाला पूरक असं कर्म दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही बॅरियर नाही. जन्माने ब्राह्मण असलेला मनुष्य सुद्धा क्षत्रिय बनू शकतो, क्षत्रिय सुद्धा ब्राह्मण बनू शकतो, वैश्य सुद्धा शूद्र बनू शकतो, ब्राह्मण कोणी काही करू शकतं, त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज असतील तर. आणि तो जसे कर्म करेल तसं त्याला फळ मिळेल, तशा त्याच्या वासना गळतील. मग या सर्व गोष्टींवर विजय मिळून तुम्ही मोक्ष प्राप्तीकडे कसं जाणार? म्हणून भगवंतांनी पुढे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तीनही योगांचा उपयोग करून या गुणांना, स्वतःमधील या गुणांना पूर्णपणे समजून घेऊन तुम्ही कुठे आहात हे पूर्णतः जाणून जेव्हा तुम्ही
कर्म करत करत त्या कर्मबंधनांमधून मुक्ती पावतात, मुक्ती प्राप्त करतात, तेव्हा तुमचं मन शांत होतं. फारच थोड्या वासना मिळतात, उरतात, ज्या सात्विक असतात. गुरु सेवा करणे, मोक्ष प्राप्त करणे, मला ब्रह्म बनायचंय, अशा फार थोड्या वासना घेऊन मनुष्य ध्यान साधना करतो. आणि ध्यान साधना करत करत त्या वासनाही सोडून देतो. ज्या क्षणी अहम ब्रह्मास्मी, मला ब्रह्म बनायचंय, मी ब्रह्म आहे, ही इच्छा, ब्रह्म जाणण्याची इच्छा, ब्रह्म बनण्याची इच्छा जेव्हा मनुष्य त्याग करतो, तेव्हा तो ब्रह्म बनतो, तेव्हा तो देव बनतो, तेव्हा तो परमात्मा परमेश्वर जाणतो. एक साधं उदाहरण घेऊया खेळामधलं, जे आपल्याला हे स्पष्ट करेल. बांबू उडी, ऑलिम्पिक मध्ये सुद्धा हा गेम आहे. 2 पोलवरती बांबू ठेवलेला असतो, खेळाडू पळत 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 येतो आणि त्या बांबूच्या वरून उडी मारून पलीकडे जातो. त्याच्यासाठी त्याला काठी दिलेली असते. एक बांबू आडवा असतो, जो लेव्हलर असतो, आणि दुसरा बांबू त्याला मदत करणार असतो उडी मारण्यासाठी. पळत पळत येतो, तो बांबू रोवतो आणि बांबूला रोवून स्वतः उंची गाठतो आणि त्या आडव्या लेव्हल करणाऱ्या बांबूच्या पलीकडे जातो. तीनही योगांचं आचरण करत करत मनुष्य स्वतःच्या वासना टाकतो, संन्यासी बनतो आणि ध्यान साधना करत त्यागी बनतो. आणि त्यागी या सर्वोच्च स्थितीत आल्यानंतर जेव्हा तो सर्वोच्च आपल्या इच्छेचा, शेवटच्या इच्छेचा, मला ब्रह्म बनायचा या इच्छेचा जेव्हा त्याग करतो, म्हणजे त्याच्या हातातील बांबूचा, त्याच्याकडे असलेल्या साधनांच्या, त्याच्या सर्व वासनांचा, जे काही त्याला ते बनवतं, त्या सर्वांचा जेव्हा त्याग करतो, तेव्हाच तो त्या बांबूच्या, त्या लेव्हलरच्या पलीकडे जाऊ शकतो. त्याच्या सकट जाऊ शकत नाही, त्याला त्याचा त्याग करावाच लागतो. ह्या जगातलं काहीही घेऊन तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. हे सोडूनच जावं लागणार, कारण हे इथलं आहे. ध्यान साधना म्हणजे ह्या जगातील संसाधनं वापरून जेव्हा तुम्ही स्वतःची उंची वाढवता, जे काही कर्म करता ते स्वतःच्या उंची वाढवण्यासाठी करता, त्याला ध्यान साधना म्हणतात. आणि त्या सर्वोच्च स्थितीत, चौथ्या तुर्या या स्थितीमध्ये तुम्ही जाता, तेव्हा तो बांबू सोडता, आपली शेवटची इच्छा, मला ब्रह्म बनायचं आहे, ती इच्छा सोडता, त्या क्षणी तुम्ही मोक्ष प्राप्त करता, ब्रह्मामध्ये विलीन होता. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव तेव्हा तुम्हाला प्राप्त होतो. जे भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे, हे थोडक्यात इथे सारांशित केलेलं आहे. त्यानंतर भगवंत सांगतात की अशा प्रकारे तू कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तीनही योगांचं आचरण करून ध्यान साधना कर, ध्यान योग कर आणि माझ्यापर्यंत पोच, माझ्या निवासस्थानी पोच, म्हणजे बांबू उडी मारून पलीकडे जा, ब्रह्मस्थानी पोच. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या जगातलं काहीही उपयोगी नाही, सर्व इथेच सोडून जावं लागेल. पण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू ह्या जगाच्या पलीकडे जा, स्वतःच्या संवेदना, भावभावना, बुद्धीचे विचार यांना सर्वांना सोडून दे, या सर्वांचा त्याग कर आणि यांच्या पलीकडे जा, मोक्ष प्राप्त कर. अशा प्रकारे भगवंत ज्ञान प्रदान करतात अर्जुनाला.
आणि अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुला जे आवश्यक ज्ञान आहे मोक्ष प्राप्तीसाठी ते मी तुला दिलेलं आहे. आता तुला ठरवायचं आहे नक्की तू काय कर. गुरु केवळ ज्ञान प्रदान करतो, काय करायचं हे गुरु सांगत नाही. हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. गुरु तुम्हाला ज्ञान देऊन मदत करतो, ते ज्ञान उपयोगात आणण्यासाठी सुद्धा मदत करतो. पण उपयोगात कशासाठी आणायचं, केव्हा आणायचं, हे प्रत्यक्ष तुमचं तुम्हालाच ठरवायचं. हे ज्ञान इतकं शुद्ध आहे, भगवंतांनी प्रदान केलं ज्ञान इतकं शुद्ध आहे, पाण्यासारखं आहे. त्याच्यात कोणताही फ्लेवर टाका, संसाराचा फ्लेवर टाका, आपल्या शारीरिक सुखाप्राप्तीसाठीचा फ्लेवर टाका, मनाच्या भावभावना जाणण्यासाठीचा फ्लेवर टाका, त्याच्यापासून सुख मिळवण्याचा फ्लेवर टाका, वैचारिक सधनता प्राप्त करण्याचा फ्लेवर टाका, कोणताही फ्लेवर टाका, काहीही टाका, ते प्राप्त करण्यासाठी हे ज्ञान पाण्यासारखं तुम्हाला मदतच करेल. इतकं शुद्ध ज्ञान आहे. पण तुम्हाला ठरवायचं हे ज्ञान तुम्ही उपयोगात कशासाठी आणायचं. या सर्व गोष्टींमुळे संसारात गुंतण्यासाठी का या सर्व गोष्टींचा त्याग करून ह्या संसाराच्या पलीकडे जाण्यासाठी. जेव्हा या पाण्यामध्ये तुम्ही आध्यात्मिक फ्लेवर टाकाल तेव्हा आध्यात्मिक बनाल, मोक्ष प्राप्त कराल. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनात मी तुला ज्ञान दिलेलं आहे, आता तू ठरव तुला काय करायचंय. अर्जुनाला कळलेलं तर आहे. अर्जुन म्हणतो भगवंता मला कळलेलं आहे, मी काय करायला पाहिजे, मी निश्चय करतो, मी युद्ध करतो आणि माझं कर्तव्य पार पाडतो. हे ज्ञान आहे, हे आयुष्य जगण्याचं ज्ञान आहे. आणि आपण कधी घेतो आयुष्याच्या उत्तरार्धात. हे जर आपण आयुष्य सुरू करताना घेतलं तर आपलं अख्खं आयुष्य बघा किती सुंदर होईल. ज्ञान असताना, कळत असताना आपण एखादी गोष्ट केली तर ती योग्य पण होते, परिपूर्ण पण होते आणि ती सुखदायक पण होते. प्रारब्ध आहे ते तुम्ही बदलू शकत नाही, पण त्या प्रारब्धानुसार जगताना तुम्ही तुमचं आयुष्य आनंदी करू शकता या ज्ञानामुळे. कधीही घ्या, केव्हाही घ्या, कितीही घ्या पाणी. एक थेंबर जरी असलं तर तुमची तहान भागवायला ते परिपूर्ण असतं. तसं हे गीतामृत जे आहे ते सदैव तुम्हाला सुख देणारच आहे. आणि भगवंत म्हणतात हे ज्ञान कोणी घ्यावं आणि कोणी द्यावं हे सुद्धा भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. कोणी घ्यावं, ज्याच्या मनात परमात्मा परमेश्वराबद्दल, त्या अज्ञात शक्तीबद्दल संशय नाही, त्याने हे ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची आध्यात्मिक तहान भागेल. विश्वासच नसेल, श्रद्धाच नसेल तर कितीही प्या तुम्ही पाणी, काही होणार नाही, तुमची तहान भागणारच नाही. कारण ती पाण्याची तहान नाहीच आहे. हे ज्ञान अशा पात्र मनुष्याने, मुमुक्षेने, ज्याच्यामध्ये मुमुक्षत्व आहे, ज्याला परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचायचं ही इच्छा आहे, त्याने जर प्राप्त केलं तर फार चांगलं आहे. भगवंत म्हणतात अशाच मनुष्याला तू दे की ज्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंतु परंतु नाही, परमपवित्र श्रद्धा आहे. आणि कोण देऊ शकेल, जो देईल तो मला अतिप्रिय आहे. का? कारण तो दुसऱ्या मनुष्याला मदत करतोय, त्याला सत्य कळलेलं आहे, दुसऱ्या मनुष्याला ते सत्य समजावून सांगून मोक्षप्राप्तीपर्यंत नेतो. हा मनुष्याच्या जीवनातील सर्वोच्च त्याग आहे,
सर्वोच्च दान आहे. म्हणून ज्याला स्वाध्याय दान म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात जो ह्या स्वाध्याय म्हणून अर्पण करेल, दान करेल दुसऱ्या मनुष्याला, तो मला अतिप्रिय आहे. ध्यान देणारा कोण, ज्ञान घेणारा कोण. आणि जो श्रद्धापूर्वक श्रवण करेल तो कोणीही असो, तो पापी असो, शूद्र असो, स्त्री असो, कोणीही असो, जो पण हे ज्ञान श्रवण करेल, मनपूर्वक श्रवण करेल, त्याला ते प्राप्त होईल. कोणीही असो, कोणत्याही स्थितीत असो, त्याने जर हे ज्ञान घेतलं तर हळूहळू हळूहळू त्याला त्याचा उपयोग होईलच होईल. जितक्या लवकर तुम्ही हे ज्ञान घ्यायला प्रयत्न कराल तितक्या लवकर तुम्हाला मोक्ष प्राप्त. संजयाने अशा प्रकारे हे सर्व धृतराष्ट्राला सांगितलं. पण धृतराष्ट्राला काय, आंधळा, कितीही सत्य दाखवायचा प्रयत्न केला, परमात्मा परमेश्वर दाखवायचा प्रयत्न केला, आंधळा. आपली ती स्थिती आहे. आपण काय, हे जगाचा हा जो पडदा आहे, संसार रूपी हा जो वासनांचा पडदा आहे, हा जो इच्छा आकांक्षांचा पडदा आहे, याच्या पलीकडे जाऊन सत्य पाहू शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही हा पडदा बाजूला कराल आणि पलीकडे पाहाल, तेव्हा तुम्हाला सत्य कळेल, तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. संजय हा संवाद ऐकून स्वतःला कृतकृत्य मानतो आणि खूप आनंदित होतो, सद्गतीत होतो, इमोशनल होतो, त्याला कळतच नाही काय बोलावं. आणि शेवटी तो म्हणतो की ज्या ठिकाणी पण अर्जुनासारखा श्रोता असेल, ज्या ठिकाणी पण भगवंतांसारखा गुरु असेल, त्या ठिकाणी नेहमी सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. अशा प्रकारे संजयाने हा कृष्णार्जुन संवाद आहे तो धृतराष्ट्राला सांगितला. खूप लोक होती, पण कोणाला कळला, केवळ अर्जुनालाच कळला. जेव्हा तुम्ही अर्जुनासारखं कार्य कराल तेव्हा तुम्हाला हा संदेश प्राप्त होईल. आणि कशासाठी वापरा, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरा, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वापरा, तुमची कर्म योग्य करण्यासाठी वापरा, कशासाठीही वापरा, हे ज्ञान तुमच्या उपयोगात येईल. पण तुम्हाला ठरवायचं आहे हे ज्ञान कशासाठी वापरायचं. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे अष्टादशोऽध्याय संपन्नः।